नमस्कार मित्रांनो, मी रोहित देवडे माझ्या गोराय करू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो आहे. काय मंडळी, कशा सर्व ठीक आहेत ना? तर मित्रांनो, आज 24 डिसेंबर आहे. तर आज आपल्या गोराय गावामध्ये जामझाडपाडा आहे ना, आदिवासी पाडा, तर तिथे आज आपला नाच मेळावा आहे. तर आजच्या दिवशी आपल्याला गौरी नाच, तारपा नाच बघायला मिळणार आहे. तर तसंच हे आपले आदिवासी पारंपरिक नाच आहेत, तर ते आपल्याला आज नाचायचे आहेत. तर मीन्स आज नाच मेळावा आहे आपल्या जामझाडपाड्यामध्ये. तर तिकडे जायचं आहे आणि सर्वजण आपले आदिवासी बांधव आहे सर्व येणार आहेत. जसे की गोरेगाव, मुलुंड, आक्सा, धारोली, कांदिवली, बोरिवली, तिकडले सर्व जे आपले आदिवासी आहेत ते आज येणार आहेत आपल्या पाड्यामध्ये, जामझाड पाड्यामध्ये. तर आदिवासी नाच नाचण्यासाठी तर तुम्हाला आज आपला पारंपरिक नाच दाखवणार आहे मी. आणि आपले तारपकरी पण येणार आहेत तारपा वाजवण्यासाठी, तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. आणि जामझाडपाडा हा आपली डोंगरावरती बाग आहे ना, त्याच्या पलीकडे असणारा हा पाडा आहे. एका साईडला खाडी आहे ना, एका साईडला डोंगर आहे, त्याच्यामध्ये बसलेला हा जामझाडपाडा आहे, आदिवासी पाडा. तर तिथे आपल्याला जायचं आहे आणि सर्व काय मी तुम्हाला दाखवणार आहे, कशा प्रकारे अरेंजमेंट केले आहे. तर चला फटाफट आता निघूया आपण जामझाड पाड्यामध्ये जाण्यासाठी. मी आणि प्रांजल आता निघालो आहे. मनस्वी आणि अंजली मागून येतील. तर प्रांजल, आपण कुठे चाललो आहे? जामझाड पाड्यात नाच मेळावा आहे ना. तर चल फटाफट. आणि बाबा पुढे गेलेत ना? बाबा आणि कोण गेलेत? अक्षयवाले बाबा. तर बघू शकता इथे झाडांवरती बोर्ड लावलेत, या साईडनी जायचं असं रस्ता समजण्यासाठी. तर बघू शकता या इथे पण बोर्ड मारला आहे, कारण की इथे एक लेफ्ट पण आहे आणि आपल्याला सरळ जायचं आहे, त्यासाठी इथे बोर्ड मारला आहे. इथे आहे, परत त्या पुढे पण लावला आहे. कारण की फक्त आपल्या गोराय गावातलंच नाही, तर गोरेगाव, भिवंडी, आक्सा, धारोली सर्व लांब लांबचे पाड्यातले, कांदिवली, भाताचं पाणी, सर्व लांब लांबचे पाड्यातले आदिवासी आज सर्व येणार आहेत आपल्या गोराई गावामध्ये, जामझाड पाड्यामध्ये. तर काही काहींना रस्ता नाही समजेल, त्यासाठी रस्त्यांवरती बोर्ड लावल्यात. असे इकडे आपल्या आतमधले जे पायवाट आहेत तिकडे वाटेवरती बोर्ड तर लावल्यात. आणि बाहेर जे मेन रस्ता आहेत ना, जे जुईपाडा आहे किंवा डोंगरीवरती कुठून लेफ्ट राईट घ्यायचं आहे, तिथे माणसं पण म्हणजे पोरं पण उभी आहेत की सांगण्यासाठी की आपले का आदिवासी नाच मेळाव्याला जाणारा रस्ता इथून आहे. तर तसे सर्वजण मिळून जुळून काम करत आहेत. तर आता आपण आलो आहे, आपण डोंगरावरती इथून जातो आणि नेहमी बोलत असतो का हा जामझाड पाड्याला जाण्याचा रस्ता आहे. तर आज आपण ह्या रस्त्यावरून जाणार आहे जामझाड पाड्यामध्ये. प्रांजल जाते डोंगरावर इथून. आता आपण पोचलो आहे जामझाड पाड्यामध्ये आणि थोडा पुढे गेलो ना तर तिथेच कार्यक्रम आहे आपला नाच मेळाव्याचा उत्सव. आणि आवाज पण येत असेल तुम्हाला तारप्या वाजवण्याचा. बघू शकता पुन्हा हे सर साफ केला आहे, पताका वगैरे लावल्यात. चल प्रांजल पुढे. अरे गुंजन भाई, प्रांजल चाय पिते. तर बघू शकता इथे जेवण बनवायला सुरुवात केलेली आहे आणि नाश्ता पण आहे. नाश्त्यासाठी पोहे आहेत आणि सोबत चायसुद्धा आहे. तर सर्व सोय केलेली आहे. माता हिंदू विष्णू परेड यांनाही आपण नारळ वगैरे दिलेला आहे, त्यांनाही पुष्पहार अर्पण केलेला आहे.
यानंतर ती जी आपली वाघ्या देवापासून सर्व देवांची पूजा होती ती आदिवासी समाजाच्या वतीनं आपण केलेली आहे. आता आपण बिरसा मुंडांना हार घालून पहिला तारफानाच चालू करणार आहोत. तर सर्व कार्यकर्त्यांनी बिरसा मुंडांच्या फोटोजवळ पुढच्या बाजूला झाडाच्या मैदानाच्या बाजूला कोपऱ्यात तिथे एकत्र यायचं आहे. जिंदाबाद. तर बघू शकता किती मोठा हा वडाचा झाड आहे. तर या वडाच्या झाडाखालीच आपल्याला आदिवासी नाच नाचायचे आहेत, तारपा नाच आणि गौरी नाच. तर वडाच्या झाडाखाली सावलीखालीच आपल्याला नाचायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला कोणाचा मंडप करायची गरज नाही. वडाच्या सावलीखालीच आपल्याला आज आदिवासी नाच नाचायचे आहेत. की सगळ्यांनी मिळून हाताला हात धरून खांद्याला खांदा लावून नाचायचं आहे. आपण जसा मोर्चाला जातो, कुठे लढायला जातो, सगळे मिळून निघून जातो ना, तसा आज नाचायचा दिवस ठेवलेला आहे. तर सगळ्यांनी आज नाचायचंच आहे. भले नाचता येत नसेल असं सांगू नका का नाचता येत नाही, अंगण वाकडं आहे, पण आपल्या स्वतःच्या अंगाची वाकडेपणा आहे तो दाखवायचा आहे. आपल्याला संघटनेचे संचालक जे श्री माननीय विठ्ठलराज सर हे आपण जेव्हा एरवी सांगतात का एक दिवस तुम्हाला नाचायचा मोका देऊ,
पण तो आज मौका आपल्याला साध्य झालेला आहे आणि आपण इथे एकजूट या मंचावर आलेलो आहे. जामदारपाडा सर्व आदिवासी मुंबईचे बोरोली मुलुंड तसेच दहिसर गोराई सर्व विभागाचे आदिवासी आपले आलेले आहेत. तर सर्व आदिवासींनी एकत्र येऊन नाचायचा आजचा कार्यक्रम आहे. तर सगळ्यांनी एकत्र येऊन नाचायचा आज आहे. मुलांनी लहान मोठे छोटे जे आहेत ते काय नाही नाचायला सांगतो. जसा तारपा वाजतो तसे आपल्या अंगात लहर येते आणि त्या लहराच्या तालावर सगळ्यांनी नाचायचं आहे. नाही तर मग लग्नाचा तो पांबरू वाजला तसा नाचता तुम्ही तसा पण चालेल, पण तो लग्नातला धांगडधिंगा नाही नाचायचा आहे. आपल्याला सांस्कृतिक आणि पारंपरिक जी आपली कला आहे ती जोपासायची आहे आणि त्याच पद्धतीने नाचायचं आहे. आणि कोणी पण या कोणी पण नाचून जा असा कुठलीच गोष्ट नाही, सगळ्यांनी नाचायचं आहे. एवढं करून माझं भाषण ठेवतो. जिंदाबाद जिंदाबाद. काय चल चढ इथून वरती. बरं आहे ना, ये इथून ये. अरे जावा नाचायला. हा अरे
नाचून आपलं झालं आहे. तर आता जेवायचा ब्रेक झाला आहे. तर जेवून झालं की त्यानंतर मग थोडा वेळ पुन्हा नाचायचं आहे आपल्याला. तर चला आपण पण थोडा जेवून घेऊया. सगळ्यांनी ठरवू की आमच्या हातात असलेली जमीन कुणी सोडणार नाही. सगळे फिरून आपण परत मंचाच्या समोर येणार आहोत. म्हणजे मी मंचासमोर आलो की मग आपण सगळ्यांनी थांबून शेवटच्या 5 मिनिटात हा कार्यक्रम आपण संपवणार आहोत. कष्टकरी शेतकरी संघटना जिंदाबाद. जोरात जोरात जोरात. आता जेवलाय असं पण नका करू. कोंबड्याचा आदर राखा. तो कोंबड्या घरी जाऊन हरवायला लागले. हेलो, अरे कष्टकरी शेतकरी संघटना हाँ थोड़ा सा आगे आ जिंदाबाद. जाना, वीडियो निकल रहा है. अरे आदिवासींच्या एकजुटीचा. अरे श्रमिक मुक्ती आंदोलन जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद अरे श्रमिक मुक्ती आंदोलन जिंदाबाद. जिंदाबाद जिंदाबाद. अरे महाराष्ट्र आदिवासी मंच जिंदाबाद. अरे महाराष्ट्र आदिवासी मंच जिंदाबाद. अरे आदिवासींच्या एकजुटीचा. अरे कोणी नाही हटणार. अरे कोणी नाही हटणार. जिंदाबाद 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 जिंदाबाद. जोर से बोलो जिंदाबाद. आदिवासी एकजुटीचा. आदिवासी एकजुटीचा. जमीन आमच्या हक्काची. अरे जमीन आमच्या हक्काची. आदिवासींच्या एकजुटीचा. आदिवासींच्या एकजुटीचा. आमचं ही जागा आमची. अरे ही जागा आमची. अरे आदिवासींच्या एकजुटीचा. आदिवासींच्या एकजुटीचा.